आज आपण हिमालयाचा तो चेहरा पाहणार आहोत जो नकाशावर नाही आणि विज्ञानाच्या पुस्तकातही नाही. आपण अशा एका उंचीवर आहोत जिथे निसर्ग तुम्हाला जगू देत नाही आणि मृत्यू तुम्हाला पळू देत नाही. असं म्हणतात की हिमालयात अशा काही जागा आहेत जिथं वेळ थांबते. 1921 मध्ये जेव्हा कर्नल हॉवर्ड बरी यांना पहिल्यांदा त्या अवाढव्य पाऊलखुणा सापडल्या तेव्हा जगाला वाटलं की ती अफवा आहे. पण त्यानंतर जे घडलं ते आजही गुपित ठेवलं गेले. आज आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी माणसांना शिकार नाही तर खेळणं समजते. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला हे रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. वर्ष 1951. माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी प्रसिद्ध गिर्यारोहक एरिक शिप्टन यांना एक असा फोटो मिळाला ज्याने जगाला हादरून सोडलं. एका माणसाच्या हातापेक्षा दुप्पट मोठं पाऊल. पण त्या फोटो मागे एक भयानक सत्य होतं जे कधीच समोर आलं नाही. शिप्टन यांच्या टीम मधला एक सदस्य त्या रात्री गायब झाला होता. त्याचा फक्त एक बूट रक्तानं माखलेल्या अवस्थेत सापडला. सत्य घटनांचा हा सिलसिला तिथेच थांबला नाही. वर्ष 2019 मध्ये भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्प जवळ 32 इंचाचे ठसे सापडले. विचार करा, 2019 मध्ये जेव्हा आपल्याकडे सॅटेलाइट आणि आधुनिक शस्त्रे आहेत तरीही तो जीव कोणाच्याच कॅमेऱ्यात स्पष्ट का येत नाही. तुम्हाला वाटतं की यती म्हणजे फक्त एक मोठा प्राणी आहे? तुम्ही चुकीचा आहात. जुन्या तिबेटी ग्रंथांमध्ये याला मी गो असं म्हटलं गेले, म्हणजेच नरभक्षक राक्षस. शास्त्रज्ञांनी अशी एक धक्कादायक शक्यता मांडली आहे की यती हा मानवाच्या उत्क्रांतीतलं ते रूप आहे जे निसर्गाच्या अशा शक्तींच्या संपर्कात आले ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. -50 डिग्री तापमानात तुमचं रक्त गोठतं, पण त्याचं रक्त उकळतंय. तो तुम्हाला अंधारात पाहू शकतो, तुमच्या हृदयाचे ठोके मैलो दूरवरून ऐकू शकतो, तो तुमच्या भीतीचा वासही घेऊ शकतो. सापडलेल्या काही हाडांच्या नमुन्यांची चाचणी केली असता असं आढळलं की त्या हाडांची घनता सामान्य प्राण्यांपेक्षा 5 पट जास्त आहे. एवढी ताकद कोणत्या प्राण्यात असू शकते जो चक्क कड्यावरून उडी मारून सरळ 20,000 फुटांवरून गायब होऊ शकतो? स्थानिक लोक सांगतात की हिमालयात अशा काही गुहा आहेत ज्यांच्या भिंती हाडांनी बनलेल्या आहेत. तिथे गेलेला माणूस कधीच परत येत नाही. का? कारण यती तुम्हाला मारत नाही, तो तुम्हाला साठवून ठेवतो. बर्फाच्या नैसर्गिक कोल्ड स्टोरेजमध्ये तो माणसांना अर्धवट जिवंत स्थितीत गाडून ठेवतो, जेणेकरून त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला ताजं मांस मिळेल. अनेक गिर्यारोहकांनी दावा केलाय की जेव्हा ते चढाई करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या कानात कोणीतरी श्वास घेतल्याचा आवाज येतो. मागे वळून पाहिलं तर कुणीच नसतं, पण बर्फावर एक मोठी सावली दिसते. हे कसं शक्य आहे की तो प्राणी नसून आपल्यापेक्षाही प्रगत असा एखादा शिकारी जो हजारो वर्षांपासून हिमालयाला आपलं साम्राज्य मानून बसलाय? ही कथा संपायला काही मिनिटं उरली आहेत, पण हे रहस्य संपलेलं नाहीये. हिमालय आजही दरवर्षी शेकडो लोकांना गिळंकृत करतो. आपण त्याला अपघात म्हणतो, पण त्यातील किती लोक खरोखर अपघातात गेलेत आणि किती जण त्याच्या गुहेत पोचलेत हे कोणालाच ठाऊक नाही. सर्वात सुन्न करणारं फॅक्ट म्हणजे गेल्या 100 वर्षात हिमालयातून जे काही अवाढव्य हाडाचे सांगाडे सापडले त्यातील 80% सांगाडे प्रयोगशाळेत नेण्यापूर्वीच गायब झाले. कोण गायब करते हे पुरावे? कोणाला भीती वाटते की जगाला एका अशा प्रगत आणि हिंस्र प्रजातीबद्दल माहिती होईल जी आपल्या अस्तित्वाच्याही आधीपासून इथे. काही संशोधकांचा असाही गुप्त दावा आहे की यतीचा DNA आपल्याशी 99% जुळतो.
पण उरलेला 1% हा असा आहे जो पृथ्वीवरच्या कोणत्याही सजीवामध्ये आढळत नाही. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.